महाराष्ट्रामधील युवक एकत्र झालेला आहे। मोठ्या संख्येने अजून येणारे युवक फडणवीस साहेबांना एकच मागणी आहे की 91,000 त्यांनी आकृतीबंध जाहीर केलेला आहे पोलीस भरती फक्त घोषणा न होता प्रत्यक्षात भरती करावी। विषय असा आहे की सामान्य प्रशासन विभाग आहे, त्यामध्ये 29 डिपार्टमेंट आहे नोकरी भरतीची। त्या विभागामार्फत 2 वर्ष वयवाढीचा जी आर आलेला होता, तर 2 वर्ष वयवाढीचा जो जी आर आहे त्यामध्ये त्यांनी संधी दिली आहे की 31 डिसेंबरपर्यंत सर्व शासकीय भरती करू, ज्यामध्ये पोलीस भरती अद्याप झालेली नाही आणि नुकताच आता 31 डिसेंबर 2023ला त्या जी आरचा कालावधी संपणार आहे। तर आमच्या ग्रुपमध्ये सर्व पोलीस भरती करणारे उमेदवार दुरून 500 किलोमीटरवरून विद्यार्थी आलेले आहेत। शासनाला एकच मागणी आमची की सामान्य प्रशासन विभाग ज्यांनी 3 मार्च 2023ला वयोमर्यादेच्या जी आर काढलेला होता 2 वर्ष वयवाढीचा, तर 31 डिसेंबर 2023ला त्याची मुदत संपत आहे। तर फडणवीस साहेबांना माझी ही विनंती आहे की 31 डिसेंबरच्या आत आपण पोलीस भरती लवकरात लवकर ऑनलाईन प्रक्रिया सुरू करावी, या मुलांना न्याय द्यावा। कारण की नुकतेच विधिमंडळात फडणवीस साहेबांनी आताच घोषणा केली आहे की 98,000 पदे रिक्त आहेत, त्याचा आकृतीबंध आम्ही तयार केलेला आहे। मग तुम्ही कशाची वाट बघत असाल, लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करा। 18 लाख उमेदवार हे सरासरी पोलीस भरतीची तयारी करतात। आज निदान 2 ते 3 लाख उमेदवार हे पोलीस भरतीच्या वयोमर्यादा ओलांडणार आहे। तर या उमेदवारांना न्याय द्या, कारण की याच्यामध्ये